नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी पहाटे 6 वाजता सोलापूर येथील सम्राट चौक येथे राहणारे बाहेती व्यापारी याचा मुलगा सर्वेश बाहेती हा जिमसाठी अवंतीनगर येथे ॲक्सिस मोटरसायकलवरून जात असताना 4 अनोळखी इसमांनी कारंबा नाका येथील ब्रिज जवळील गतिरोधकावर मोटरसायकल आडवी घालून त्याचे अपहरण केले। त्यानंतर सर्वेश बाहेती याचे मोबाईलमधील फोनपेचा वापर करून त्याच्याकडून 20,000 काढून घेऊन सर्वेश बाहेती यांच्या नातेवाईकास धमकी देऊन आणखीन पैशाची खंडणी स्वरूपात मागणी करून सर्वेश बाहेती यास सोडून दिले होते। सदर घटनेबाबत फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता। याबाबत दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाली की मेडिकल दुकानांना औषध पुरवणारे होलसेल डीलर बाहेती यांच्या मुलाला मोटारसायकलवरून किडनॅप करून पैसे काढून घेणारे इसम हे एका काळ्या रंगाची नंबर प्लेट नसलेली वेस्पा मोटरसायकल व सिल्वर रंगाची MH13 AC 724 स्प्लेंडर मोटरसायकलसह जुना पुणा नाका येथील नाल्याखालील रोडवर थांबले आहेत। त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार यांनी तेथे सापळा लावून जुना पुणा नाका येथील नाल्याखालील रोडवर थांबलेल्या 4 संशयित इसमांना ताब्यात घेतले। त्या 4 संशयित इसमांकडे केलेली चौकशी त्यांची नावे प्रणव ठाकूरदास वय 26 वर्ष, राहणार बालाजी मंदिरजवळ चौपाड उत्तर कसबा, रोहन श्याम बनस्कर वय 21 वर्ष, राहणार शास्त्रीनगर महादेव चौक सोलापूर, अजय कलागते वय 22 वर्षे, राहणार लतादेवी नगर स्वागतनगर खुमठानाका सोलापूर, रोहित काटकर वय 24 वर्षे, व्यवसाय इस्त्री दुकान, राहणार घर नंबर 9 धोबी घाट विकासनगर होडगी रोड असे असल्याचे सांगितले। त्यांच्याकडे गुन्ह्यातील जबरीने चोरलेली 16,000 रुपये रोख रक्कम तसेच काळ्या रंगाचा वेस्पा मोटरसायकलच्या डिक्कीत गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक एअरगन चर्रा बंदूक मिळून आले। तसेच त्यांच्याकडून सदर गुन्हा करण्याकामी वापरलेल्या 2 मोटरसायकली, 4 मोबाईल असा एकूण 1,78,500 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून सदर आरोपींना पुढील तपासकामी फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे। सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे।